विद्यार्थ्यांना ज्ञान पोचवताना म्हणजे त्यांना विषयाचे ज्ञान होण्यासाठी मनोरंजक वातावरण, उत्साही वातावरण असणे गरजेचे। वेगवेगळ्या कृतीतून, ॲक्टिव्हिटीजमधून त्यांना ते शिक्षण पोचवले पाहिजे आणि हे करत असताना शिक्षकाने ते नियोजित पद्धतीनेही करणे गरजेचे आहे। शिक्षक विद्यार्थी कसे शिकतील आणि काय शिकतील यासाठी शिक्षकांनी नियोजन करणे गरजेचे आहे। हे नियोजन करताना विद्यार्थ्यांचा स्तर जाणून घेणे महत्त्वाचे। विद्यार्थी काय शिकतील आणि कसे शिकतील यासाठी ज्या ॲक्टिव्हिटीज आपण करतो त्यासाठी आम्ही त्यांची पूर्वतयारी म्हणजे ज्या वस्तू आपल्याला लागतील त्याची पूर्वतयारी आम्ही करून ठेवतो। तसंच गटातून चर्चा किंवा विद्यार्थ्यांना गटात ॲक्टिव्हिटीज केल्या जातात। मुलं एकत्र येऊन आपल्या ॲक्टिव्हिटीज करतात। यामुळे त्यांना आपल्या मित्रांबरोबरही संवाद साधून आणि त्या अडचणी त्या दूर करू शकतात। आम्ही शाळेत वेगवेगळ्या नवीन ॲक्टिव्हिटी घेत असतो। त्या कारणाने विद्यार्थ्यांमध्ये रोज उत्सुकता निर्माण झालेली असते की आज शिक्षिका आम्हाला कोणती नवीन ॲक्टिव्हिटी घेणार आहे, त्या ॲक्टिव्हिटीजमध्ये आपल्याला काय नवीन शिकायला मिळणार आहे याची उत्सुकता त्यांच्यामध्ये असते। विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, आत्मविश्वास आणि स्वशिक्षणाची सवयही त्यांच्यात लागलेली आहे।